जे जे तू मागत होतास, तुला चांगली नोकरी मिळाली होती, चांगली बायको मिळाली होती, तुला गोंडस पोरं होती, सोन्यासारखा संसार होता तुझा, कसलीच कमतरता नव्हती. पण तू नेहमीच हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागलास, आनंद शोधत राहिलास. पण आनंद हा निर्माण करावा लागतो, आपल्या अवतीभोवती तो शोधावा लागतो. हे तुला कसं कळालं नाही? मी तुला सर्व काही दिलं होतं, पण तू ते सर्व गमावून बसलास आणि आता माझ्याकडे आनंद मागतो आहेस. पण आता मी तुला कसं काही देऊ शकत नाही, ज्याने तुझ्या जीवनात आनंद येईल. मी तुला काहीही दिलं तरी तुला त्यात आनंद मिळणार नाही, कारण आनंद शोधायची तुझी वृत्तीच नाही. नोकरी, संसार हे मानवाचं कर्म असतं, जे त्याला पूर्ण करावंच लागतं. त्यातून पळ काढता येत नाही, कर्म टाळून पुढे जाता येत नाही. आणि जे लोक त्याचं कर्म टाळतात ते जीवनात कधीच आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे तू केलेल्या साधनेचं मला कौतुक आहे, पण तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही, असं म्हणून परमेश्वर नाहीसे झाले. इतक्या वर्षात आपण काय कमवले, यापेक्षा काय गमावले हे आता जनार्दनला आठवायला लागलं. आता आपल्या बायकोची आठवण यायला लागली, सोन्यासारख्या पोरांची आठवण यायला लागली आणि त्याला कळून चुकलं की आपल्या हातात काहीही उरलेलं नाही. आपण सगळं गमावलं आहे. ईश्वर प्राप्तीनंतरही आपण या पृथ्वीवरचे सर्वात गरीब गृहस्थ आहोत. आणि तो रडायला लागला. त्याला स्वतःचीच दया यायला लागली, कारण स्वतःची दया करण्यापलीकडे त्याच्याजवळ काही उरलेलं नव्हतं. तात्पर्य, मित्रांनो, जीवनात आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला नेमून गेलेलं कर्म करावंच लागणार आहे. त्यातूनच तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. कर्मापासून आणि कर्तव्यापासून पळण्यात काहीही शहाणपण नाही. आनंदाच्या मागे धावणं म्हणजे मृगजळाच्या मागे धावण्यासारखं आहे. तुम्ही तुमचं कर्म नेमाने करत राहिलात तर तुमच्या जीवनात आपोआप आनंद निर्माण होईल आणि तो कोणीही राहून नेऊ शकत नाही.